नमस्कार. हिमालयाची उंचच उंच शिखरं, आकाशाशी स्पर्धा करणारे अगणित वृक्ष आणि सतत आपल्या सोबतीला असणारी बियास नदी. मी कशाचं वर्णन करतोय हे तुम्हाला आत्तापर्यंत निश्चितपणे लक्षात आलं असेल. मी वर्णन करतोय ते हिमाचलचं. हिमाचलमध्ये गेल्याबरोबर आपण म्हणतो ना की दिल बाग बाग हो गया, आणि खरंच हिमाचलमध्ये गेल्यानंतर अक्षरशः दिल बाग बाग झालेलं असतं. पण ज्यावेळेस आपण पोहोचतो मनाली जवळ किंवा कुठल्या तरी पिकनिक स्पॉटला, त्यावेळेस लक्षात येतं, अरे बापरे, इथे किती क्राऊड आलेले आहे, इथे किती मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेला आहे, अख्खा भारत याच ठिकाणी येऊन थांबलाय का, असं आपल्याला वाटायला लागतं. आणि मग कुठेतरी असं वाटायला लागतं की थोडंसं काहीतरी वेगळं बघायला हवं का, जिथे फार गर्दी नाहीये अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची शांतता, त्या ठिकाणचा निसर्ग अनुभवायला हवा का. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला काहीतरी हवं असेल, काहीतरी ऑफबीट हवं असेल, तर मग ईशा टूर्सला पर्याय नाही. हिमाचलला जे आत्तापर्यंत जाऊन आले आहेत पण तरीही त्यांना आणखी काहीतरी वेगळं बघायचंय, अशांसाठी ईशा टूर्स घेऊन आली आहे ऑफबीट हिमाचल. ही अतिशय एक्सक्लुझिव्ह अशा प्रकारची टूर, 7 दिवसांची ही टूर आहे. आणि या टूर विषयीच आता आपल्याला माहिती देत आहेत ईशा टूर्सचे संचालक श्री आत्मारामजी परब. नमस्कार. आज मी तुमच्याशी बोलणार आहे किंवा माहिती देणार आहे त्या जागेचं नाव आहे ऑफबीट हिमाचल. हिमाचल प्रदेशमधली अशी जागा की जी खूप ऑफबीट, खूप कमी लोक तिथे ट्रॅव्हल करतात आणि खूप सुंदर अशी जागा आहे, आणि ती तुमच्याकडे मी आज शेअर करणार आहे. हिमाचल प्रदेश म्हटलं की सर्वांना आठवतं ते म्हणजे कुलू, मनाली, शिमला, धर्मशाला, खजियार, डलहौसी अशी ठिकाणं आठवतात. इथे वर्षानुवर्ष लोक इथे जात आहेत आणि ट्रॅव्हल करत आहेत, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर इथे टुरिझम वाढलं आहे आणि प्रचंड गर्दी वाढली आहे. त्या गर्दीचा सामना करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं बघितलं तर, हाच विचार ठेवून हिमाचलमधला हा जो भाग आहे जो मी तुम्हाला आज बोलणार आहे, ऑफबीट हिमाचल ह्या नावाने आम्ही ज्याला प्रमोट करतो, ते म्हणजे सेंज व्हॅली, तीर्थन व्हॅली, लाहौल व्हॅली आणि पराशर लेक. एक 7 दिवसाच्या टूरमध्ये तुम्हाला जर काही वेगळं बघायचं असेल, निसर्ग खऱ्या अर्थाने स्वच्छ सुंदर निसर्ग बघायचा असेल, तर या जागा अप्रतिम आहेत आणि त्या बघायलाच हव्या. ह्याच्यामध्ये सेंज व्हॅली आणि तीर्थन व्हॅली ह्या जवळजवळ व्हॅलीज आहेत. जीबी नावाचं एक छोटंसं गाव आहे, गुशाईनी नावाचं एक गाव आहे. इथे खूप छोटी छोटी होमस्टेज आहेत, काही छोटे छोटे हॉटेल्स आहेत, पण पूर्णपणे निसर्गाने सगळं भरलेलं म्हणजे अनटच निसर्ग. आजही टुरिझममुळे जे निसर्ग हल्ली जो निसर्गावर जो परिणाम झाला आहे, तो परिणाम तुम्हाला ह्या भागात दिसत नाही. अतिशय घनदाट जंगलं, छान वनराई, तिथली छोटे छोटे नदी नाले आणि एकंदरच सफरचंदाच्या बागा, बाकी पण अनेक फळं फुलं तुम्हाला तिथे बघायला मिळतात. तर हे सगळं बघायचं असेल, अनटच गोष्टी बघायच्या असतील, तर तुम्हाला ह्या भागामध्ये जाता येतं, आणि ते आम्ही करतो आमच्या गेल्या अनेक वर्षांच्या टूर्समध्ये. लोकांना वेगळं दाखवावं काहीतरी हटके, आणि तिथलं लोकल जीवनमान, तिथलं लोकल फूड याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही सगळी ठिकाणं खूपच सुंदर आहेत. तर याच ऑफबीट हिमाचलमध्ये आपल्याला एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं महादेव मिडोज नावाचं ठिकाण बघायला मिळतं. तुम्ही जर का कधी खजियारला गेला असाल तर खजियारला जसं अप्रतिम अशा प्रकारचं मिडोज आहे, दूरवर पसरलेलं हिरवगार गवत आहे, अशाच प्रकारचं हे मिडोज. परंतु इथे गर्दी खूप कमी असते. खूप सुंदर सुंदर छोटी छोटी हॉटेल्स आहेत. लोकल लोक तुमचं अवभगत करण्यासाठी, तुमचं स्वागत करण्यासाठी इथे उत्सुक असतात. आणि तुम्ही खरं सांगतो, खूप सुंदर अशा प्रकारचा निसर्ग या ठिकाणी अनुभवू शकतात. आणि हेच जे आहे ना, हे याला परत ईशाचा टच असतो. आणि हे सगळं ना आत्माराम परब सरांनी असं शोधून काढलेलं आहे, खास त्यांच्या अतिशय जवळच्या अशा पर्यटकांसाठी, आणि याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. सेंज गावामध्येच असलेलं एक छोटंसं ठिकाण आहे. त्या महादेव मिडोजमध्ये चारी बाजूनी पसरलेलं जंगल, आणि त्याच्या मधोमध बशीच्या आकाराचा एक मिडो तयार झाला आहे.
तो हिरवागार मिडो आणि त्याच्यामध्ये असलेलं एक छोटंसं मंदिर ही आठवण करून देते. ज्या लोकांनी कोणी खजियार पाहिलं असेल, त्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात, तसंच त्याचंच ही प्रतिकृती म्हणता येईल. पण त्याच्यापेक्षाही सुंदर, त्याच्यापेक्षाही म्हणजे पर्यटनापासून अजून दूर राहिलेलं खूप कमी पर्यटक इथे पोचतात. त्यामुळे अजूनही छान सुंदर आपल्याला जर बघायचं असेल ते महादेव मिडोचे खूप सुंदर गाव आहे. इथे खूप लहान लहान होमस्टेज आहेत. त्या होमस्टेजमध्ये आपण स्टे करू शकतो. छोटे छोटे हॉटेल्ससुद्धा आहेत, तिथे आम्ही लोकांना ठेवतो. अगदी नदीच्या किनारी वसलेली संपूर्ण हॉटेल्स आहेत छोटी छोटी, एवढी सुंदर आहेत की तुम्हाला निसर्गाचा खऱ्या अर्थाने आनंद घेता येईल. पण जेव्हापासून अटल टनेल सुरू झालं आहे तेव्हापासून लाहोल स्पिती ही जी 2 ठिकाणं आहेत इथे जाणं खूप इझी झालेलं आहे आणि थेट तुम्हाला लाहोल स्पितीपर्यंत घेऊन जाण्याचं काम ईशा टूर्सच्या माध्यमातून करत असतात. याच व्यतिरिक्त अजून एक जागा आहे, ती म्हणजे अलीकडे अटल टनेल ओपन झाल्यानंतर लाहोल व्हॅलीमध्ये आपल्याला खूप इझिली जाता येत आहे. खूप पहिल्यांदा आपल्याला रोहतांग पास क्रॉस करून जावा लागायचा, तो आता क्रॉस न करता आपल्याला अटल टनेलमधून आपण लाहोल व्हॅलीमध्ये जाता येतं. आपण ज्या भागामध्ये जातो तो भाग म्हणजे चंद्राणी भागाच्या किनाऱ्यावरून किंवा संगमावरून आपण जो प्रवास करून जातो. या भागात एक खूप सुंदर मंदिर आहे, एक पुरातन मंदिर आहे, त्याचं नाव आहे त्रिलोकनाथ मंदिर. उदयपूर नावाचं छोटंसं गाव, तिथलं लोकल हिमाचलमधलं गाव. त्याच्याच पुढे आपण जर गेलो तर आपण साच पास क्रॉस करून जाऊ शकतो. आपण चंबा साईडला, चंबा आणि खजियार साईडला आपण ट्रॅव्हल करून जाऊ शकतो. पण हे रस्ते अजूनही तेवढे टुरिस्ट फ्रेंडली झालेले नाहीत. पण हा भाग, कम्प्लीट भाग लाहोल व्हॅलीचा अतिशय सुंदर आहे. सगळ्या हा पर्टिक्युलरली ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सफरचंदाची शेती होते. त्यामुळे जर आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गेलो तर आपल्याला अगदी झाडावरून सफरचंद तोडून खाण्याचा आनंद घेता येतो. हे सगळं खरं तर मनालीच्या जवळच आहे, मनालीपासून अगदी जवळ आहे. मनालीमध्ये खरं बेस करून आपण या सगळ्या गोष्टी बघतो. जनरली बऱ्याच लोकांचं मनाली, कुलू मनाली, शिमला बघून झालेलं असतं, तर त्यांना पर्याय म्हणून आम्ही हा पर्याय ठेवला ऑफबीट हिमाचलचा. मग तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला मनालीतली पर्यटन स्थळं बघायला मिळणार की नाही, जर तुमची इच्छा असेल तर ते पण डेफिनेटली मिळेल. परंतु ह्या ठिकाणी जो असलेला पराशर लेक आहे, जवळपास 4 ते 4,500 हजार फुटांवर हा लेक आहे. या ठिकाणी देखील या ऑफबीट हिमाचलच्या माध्यमातून तुम्हाला नेलं जातं आणि खरं तुम्हाला सांगतो एक अप्रतिम अशा प्रकारचा अनुभव आहे आणि आत्माराम सर हे त्याचविषयी सांगत आहेत. त्याच्यामध्ये अजून असलेलं एक वैशिष्ट्य ते म्हणजे पराशर लेक. हा पराशर लेक साधारण एक 4,500 फूट उंचीवर असलेले एक डोंगरावर एक हा लेक आहे. आणि तिथे मंदिर सुद्धा आहे, खूप सुंदर पुरातन मंदिर आहे. पण हा भाग, एकंदरच भाग पर्यटनापासून बऱ्यापैकी दूर आहे. तिथली लोकल लोक ह्या सगळ्या ठिकाणी प्रवास करतात आणि लोकल लोक प्रवास करत असल्यामुळे आपल्याला इतर पर्यटकांची गर्दी आपल्याला मिळत नाही. ऑफबीट हिमाचल ही ईशा टूर्सचं एक अतिशय युनिक अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे आणि आजपर्यंत असंख्य पर्यटक या ऑफबीट हिमाचलला त्यांनी निवडलं आणि हिमाचलचा एक वेगळा, अप्रतिम, अतिशय सुंदर आणि अनटच्ड भाग बघायला मिळाला असं या पर्यटकांचं म्हणणं असतं. तुम्हाला खऱ्या अर्थाने जर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर चंदीगडहून सुरू करून चंदीगडला परत यायला साधारण 7 किंवा 8 दिवसामध्ये आपण हा सगळा भाग आपण करू शकतो. त्याच्यामध्ये सेंज व्हॅली, तीर्थन व्हॅली, अगदी जलोरी पास, त्यानंतर लाहोल व्हॅली आणि लेक, ज्याच्याबद्दल आपण आत्ता बोललो. सो त्यामुळे हे परिपूर्ण असं तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात गर्दीपासून दूर जायचं असेल तर हे खूप सुंदर ठिकाण आहे आणि जे मस्ट टू व्हिजिट आहे आणि हे नक्कीच बघा. ईशा टूर्स तुमच्यासाठी सेवा द्यायला नक्की तयार आहे. तर मंडळी, तुम्हाला काहीतरी आगळं वेगळं करायचं असेल, जर तुम्हाला काहीतरी वेगळं अनुभवायचं असेल, पुन्हा एकदा तुम्हाला हिमाचल एक्सप्लोअर करायचं असेल तर ऑफबीट हिमाचलमध्ये नक्की सहभागी व्हा. कारण खरंच एक वेगळा अनुभव, एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला हिमाचलविषयी या टूरमध्ये मिळू शकतो. आमचे सगळे नंबर तुम्हाला या स्क्रीनवर दिलेले आहेत. नक्की कॉल करा. थँक्यू व्हेरी मच.